हे गाईज, मी श्रुती रतिशन खातू पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण गेलो होतो लोहगडला, म्हणजेच आपण गेलो होतो एकविराईच्या मंदिरामध्ये. पण तिकडून जवळच म्हणजे हाफ अवर्सवरतीच लोहगड आहे आणि लेण्यासुद्धा आहेत जे की बघण्यासारखे आहेत. सो माझा असं काही इरादा नव्हता की मी ब्लॉग वगैरे काहीच घेणार नव्हती, परंतु गड एवढा सुंदर आहे आणि एवढा भारी आहे त्यासाठी मी हा ब्लॉग घेतला. त्या एकविरा आईचं दर्शन करून आता आम्ही आलो आहोत लेण्या पाहण्यासाठी. तिथून पुढे जायचं आहे लोहगडला. सो आता आपण इथे लेण्या बघूयात आणि बघूयात काय काय आहे, तुम्हाला पण मी दाखवते. सो व्हिडिओ जेव्हा स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. सो स्टे ट्यून. काय बोलतं? तो लोहगड आहे आणि हा विसापूर. हा विसापूर आहे. ओके. मला या लेणीजवळ यायचं असेल तर इथे चार्जेस करावे लागतात. इंडियन असाल तुम्ही तर 25 रुपये चार्जेस आहेत आणि फॉरेनर असाल तर 300 रुपीज चार्जेस आहेत. सो तुम्हाला पाठीमागे दिसतं आहे तिकडे तिकीट घ्यायचं आहे आणि पुढे घर छोड़ दो अभी. इतना धूप लग रहा है, ये लोग मेरे को चला रहे हैं इतना स्टेयर्स. अभी खत्म. ये मेरा वजन कमी करणार आहे ती लोक. अजून लोहगड पण चढायचं आहे बोलतात. बाप रे, कसं चढणार एवढं? इथे 60 वर्ष झाल्यासारखी वाटतात मला. अजून कसं चढायचं? बस स्टॉप कर दे भाई. तर आता आपण आलेलो आहोत लेणी बघायला. या लेणीचं नाव आहे भाजे गुफा समूह. म्हणजेच इथे भाजे येथे हीनयान परंपरेतील गुफा इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनचे 1ले शतक या काळात कोरल्या गेलेल्या 29 गुफांचा समूह आहे. ही लेणी भाजे गुफा म्हणून ओळखली जाते. मस्त व्ह्यू आहे पण ऊन आहे. आता जे आपण बघतोय गोलाकार ह्याच्यामध्ये अंडाकृती आकारामध्ये, त्याला हर्मिका नावाचा चौक असे म्हटले जाते. हे 12 शिलालेख आहेत, त्याचप्रमाणे हे वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा मानले जाते. आता जाऊयात लोहगडला, बघूयात माझी काय हालत होते. जिवंत भेटली मी तर हा ब्लॉग अपलोड होईल. तर लेण्या बघून झाल्यानंतर आता आपण आलो आहोत लोहगडला. सो आपण बघूया तिकडे किती पायऱ्या आहेत आणि वरती गडावरती काय काय आहे. सो ते आपण त्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका, कारण तुम्ही बघत राहा. सो लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळातील पराक्रम, मुघल आणि इंग्रजांच्या सत्ता बदलांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही आपल्या वैभवाची आठवण करून देतो. लोहगडाचा अर्थ म्हणजे लोहगडासारखा मजबूत किल्ला. शेजारील विसापूर फोर्ट देखील पाहण्यासारखा आहे. तर आता आपण जाऊयात, बघूयात पुढे. तर हा जो समोर दिसतोय तुम्हाला, उन्हामुळे दिसत असेल की नाही काय आयडिया नाही आहे, पण हा जो समोर दिसतोय तो पावना डॅम्प आहे. तुम्हाला माहितीच असेल पावना डॅमबद्दल आपण बरेचसं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा असं बघितलं असतील. बरेच जण पावना डॅमला कॅम्पिंगला जातात. सो तो तिकडे आहे. आपण पण जाऊ नक्कीच कधीतरी. काय बोलतो दादा? हां, आता आम्ही लोहगडला आलेलो आहे. अर्ध्या पायऱ्या चढल्या आहेत, अर्ध्या पायऱ्या बाकी आहेत, पण त्या पण आपण चढू. चला तुम्ही पण या आमच्यासोबत. गेलो आहोत गडाच्या मेन दरवाजाच्या इथे. गणेश दरवाजा. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया. खूप छान असा व्ह्यू दिसतोय वरून. लेट्स गो. चलो. विसापूर आहे. समोर काय? विसापूर किल्ला समोर आहे. तो विसापूर किल्ला आहे, तुम्हाला दिसतोय नीट क्लिअर माहित नाही. हा बघा समोर झेंडा दिसतोय.
हा विसापूर किल्ला आहे. चलो. प्रचंड ऊन आहे, परंतु किल्ला बघण्याची ओढ पण तेवढीच आहे. तर आता थोडाच किल्ला बाकी आहे, सो आपण त्याला बघूया. चला. कोणता दरवाजा? हनुमान दरवाजा. या दरवाजाचं नाव आहे हनुमान दरवाजा. लोहगड किल्ला खूप प्राचीन असून सुमारे 2000 वर्षापूर्वीचा मानला जातो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकला. नंतर काही काळ तो मुघलांच्या ताब्यात होता, परंतु 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला पुन्हा जिंकला. या किल्ल्याचा वापर खजिना ठेवण्यासाठी केला जात होता. किल्ला मजबूत आणि भक्कम बांधण्यासाठी प्रसिद्ध म्हणून मानला जातो. विंचू काटा नावाचा लांब आणि अरुंद भाग हा किल्ल्याचा खास आकर्षण आहे. आणि ह्या किल्ल्याला 4 मुख्य दरवाजे आहेत, जसे की पहिला गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा आणि चौथा महादरवाजा. तसेच पावसाळ्यात येथे हिरवाई आणि धुके खूप सुंदर दिसते. किल्ल्यावरून पावना लेकचे दृश्य सुद्धा खूप भारी दिसते. हे बघ, रडत होती. हिच्यामुळे लेट होतोय. वा बेटा. खूप शुद्ध आणि स्वच्छ आहे पाणी. पियाला पण एकदम गोड लागतं. आम्हाला इकडे पोहोचायचं आहे. आणि अजून मी इथेच आहोत. सो चला चालूच. तसं चांगलं आहे, म्हणजे असं चालायला एवढा काही प्रॉब्लेम होत नाही आहे. फक्त थोडंसं ऊन आहे म्हणून, बाकी काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे. थोडंसं पायऱ्या चढताना ज्यांना सवय नसेल त्यांना थोडा दम लागेल, पण एवढा पण जास्त काही पायऱ्या नाही आहेत. आणि व्ह्यू तर ऑसम आहे, खरंच खूप भारी वाटतं आहे. तर आता अजून आपल्याला पोचायचं आहे आपल्या एका पॉईंटवरती. चालते. एकतर हिल्स घातली आहे, तर पाय गळ्यात यायचा. क्या होईल? काय लॉक झालं? लावलाय तिकडे आणि लोक अर्धी उड्या मारून जात आहेत. लॉक कशाला लावलाय? तिकडे रेलिंग नाही साईडला, हां, सपोर्ट नाही अजिबात. ओके. त्याच्यामुळे तिकडे जाता नाही येणार आपल्याला. जाऊ शकतो नको. आपण. समोर आहे तो विसापूर किल्ला आहे. तुम्हाला हाच हे दाखवायचा होता, पॉईंट दाखवायचा होता. हाच पॉईंट दाखवायचा होता, परंतु इथे नो एंट्री आहे, नाही जाऊ शकत आपण. इथून त्याची खालून पायवाट आहे. इथून ए नका जाऊ. व्ह्यू फक्त खूप भारी वाटतं. खूप भारी व्ह्यू आहे. बॅक कॅमेराने घे ना. नारायण दरवाजा. नारायण दरवाजा. तुमच्या युट्यूब चॅनलला नवीन ब्लॉगर आलाय. क्लीन आहे पूर्ण. काय बघे धान्य गोठी.
प्रचंड उन्हामध्ये सुद्धा हा गड आम्ही चढलेलो आहोत चौघजण सुद्धा. तर इथे बाजूलाच आहे त्र्यंबक टँक म्हणजे त्र्यंबक तलाव असं नाव दिलंय. हे पिऊन टाकू मग. काय बघायचं आहे? बघू देऊ. कसा वाटतं तुला किल्ला? मस्त आहे किल्ला, खूप शिकण्यासारखं आहे. नक्की विजिट करा. आणि बघण्यासारखं पण खूप आहे. महादेव मंदिर पण आहे इथे. बाजूलाच आहे. छान. तुला फोटो काढायचे ना तिथे आतमध्ये? काय बाबा फोटो काढायचा त्याच्या. आज आम्ही गड उतरलेलो आहोत. खूप भारी गड आहे. तुम्ही नक्की विजिट करा या गडाला. म्हणजे एकविरा आईच्या मंदिरात आला तर तिथून जवळच आहे. पाऊण तासांवरती आहे, 45 मिनिट्सवरती आहे हा गड. सो तुम्ही नक्की विजिट करा. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टाटा, टेक केअर.